11 मार्च 1689 वढू तुळापूर येथे औरंगजेबाने शंभूराजांना अतिशय हालहाल करून ठार मारले। आता स्वराज्याचा खात्मा होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। औरंगजेबाला वाटलं मराठे संपले, स्वराज्य ताब्यात आलं। पण याच काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले अनेक रणझुंजार मावळे पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या क्रूर औरंगजेबाला गाडून त्याची कबर याच मातीत उभी राहिल्यावर मगच महाराष्ट्र शांत झाला। औरंगजेबाला अक्षरशः सळोकी पळो करून सोडणाऱ्या त्या वीर योद्ध्यांमध्ये 2 योद्धे आघाडीवर होते, ते म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव। एक नाही, 2 नाही, तर तब्बल 17 वर्ष औरंगजेबाला याच मराठी मातीत झुंजवणारे संताजी आणि धनाजी, औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकून सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी धनाजी, शेख निजाम, जुल्फिकार खान, रुस्तुम खान अशा एकापेक्षा एक मोगल सरदारांना रणांगणामध्ये आपल्या तलवारीनं पाणी पाजणारे संताजी धनाजी, स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा उभ्या देहाची तलवार करून शत्रूशी लढणारे संताजी आणि धनाजी। असं म्हणतात मोगली सैन्याच्या घोड्यांना सुद्धा पाणी पिताना ज्यांचा चेहरा पाण्यात दिसायचा आणि ते घोडे सुद्धा दचकायचे अशी दहशत निर्माण करणारे संताजी आणि धनाजी। प्रत्येक मराठी माणसानं अभिमानानं छाती फुगून ज्यांचा इतिहास, ज्यांचा पराक्रम, ज्यांचं शौर्य सांगावं असे संताजी आणि धनाजी। सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव अशा कित्येक मावळ्यांनी संभाजीराजांच्या हत्येचा बदला घेऊन स्वराज्य सुरक्षित राखण्यासाठी जीवाचं रान केलं। स्वराज्याच्या याच वीर योद्ध्यांनी औरंगजेबाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसून औरंगजेबावर हल्ला केला होता। महाधूर्त औरंगजेबाला त्यांचा पराक्रम पाहून अक्षरशः घाम फुटला होता। औरंगजेबाची छावणी जेव्हा वढू तुळापूरला होती, याच वढू तुळापूरला औरंगजेबानं शंभूराजांना ठार मारलं होतं। सगळीकडे नासधूस करणाऱ्या औरंगजेबाच्या छावणीत घुसून ती उद्ध्वस्त करण्याचा मराठ्यांनी बेत आखला। औरंगजेबाची मूळ छावणी तुळापूर ते वढू कोरेगाव पर्यंत पसरलेली लाखोंची फौज औरंगजेबाच्या मदतीला, त्यामध्ये अनेक नामांकित मराठी सरदार देखील औरंगजेबाच्या मदतीला। छावणीचा तब्बल 2 ते 3 मैल परीघ एवढ्या मोठ्या छावणीत नासधूस करण्याचा विचार करणं हेच एक खूप मोठं धाडस होतं। त्यात ती छावणी होती साक्षात महाधूर्त आणि क्रूर औरंगजेबाची। संभाजीराजांच्या दगाफटका आणि छळकपटानं केलेल्या हत्येचा रोष आमच्या मावळ्यांच्या मनामनात होता। तो वचपा काढायचा असेल तर तिथंच त्या जालिम सत्तेच्या मुळावरती आणि त्या खुद्द औरंगजेबावरतीच आघात घालायला हवा। स्वराज्याच्या मावळ्यांच्या मनात हा विचार पक्का झाला। मराठ्यांच्या छत्रपतींना म्हणजेच संभाजीराजांना मारलं, त्यावर मराठ्यांनी काय केलं? मराठे शंड झालेत की काय असा सवाल आमच्या मावळ्यांना भेडसावत होता। मराठ्यांचं रक्त काय आहे हे त्या औरंगजेबाला दाखवून द्यायला हवं असंच संताजी, धनाजी आणि स्वराज्यातल्या असंख्य मावळ्यांना वाटत होतं। संताजी घोरपडेंचे वडील देखील म्हणजेच महालोजी घोरपडे संगमेश्वरात संभाजीराजांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून लढले आणि शेवटी धारातीर्थी पडले। पण संभाजीराजांना आपण वाचू शकलो नाही ही खंत संताजी धनाजींच्या मनात होती। अखेर बेट ठरला। इकडे फलटण आणि भीमथडी येथे शाबुद्दीन खानाच्या फौजेवरती धनाजी जाधव हल्ला करणार, तर तिकडे संताजी घोरपडे औरंगजेबाच्या छावणीत घुसणार। इकडे शाबुद्दीन खानाचा फडशा पाडून धनाजी जाधव संताजींसोबत औरंगजेबाच्या छावणीमध्ये येऊन औरंगजेबाला ठार करणार असा तो धाडसी बेत होता। ठरल्याप्रमाणे इकडे धनाजी जाधव यांनी शाबुद्दीन खानाच्या फौजेवरती हल्ला चढवला, तर तिकडे संताजी घोरपडे निघाले। त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मालोजी आणि बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण आणि 2000 मावळे। हे अवघे 2000 मावळे औरंगजेबाची मस्ती जिरवायला सज्ज होते। संताजी, मालोजी, बहिर्जी आणि विठोजी 2000 मावळ्यांना सोबत घेऊन दिवे घाटात आले। संताजींनी सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितगोज केली।
एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये कसं घुसायचं, कुठल्या मार्गाने जायचं, कसं आक्रमण करायचं, कोणावर कुठली जबाबदारी आहे, सगळ्यांनी काम फत्ते झालं की तिथून कसं निष्ठायचं, या सगळ्या गोष्टींचा बेत आखला गेला. गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीमुळे नियोजन करण्यास प्रचंड मदत झाली. अखेर ठरलं, काही काळात आता थेट तुळापूरमध्ये धुमाकूळ घालायचा. सैन्याला तुळापूरच्या दिशेनं कूच करण्याचे संताजींनी आदेश दिले. पहाटे सुरुवात करून दुपारपर्यंत तुळापूरच्या झाडाझुडपामध्ये आमचे मावळे विश्रांतीला आले. संध्याकाळी अंधार पडत आला होता. संताजींनी तुळापूरकडे प्रवास चालू केला. परीक्षेची घटका जवळ आली होती. जे जे काही ठरलं होतं ते व्यवस्थित पार पाडण्यासाठी सगळ्यांचे कौशल्य, वीरता, चातुर्य, प्रसंगावधान सगळं काही पणाला लागणार होतं. अग्निपरीक्षेची वेळ होती. औरंगजेबाची छावणी आता काही कोसांवर होती. तेवढ्यात मोगली सैन्याच्या मशाली डेऱ्याजवळ दिसू लागल्या. संताजींनी आपल्या सैन्याला सावध केले. सगळे सावधपणे थोडेसे पुढे जाऊन थांबले. कोणीही आताताईपणा करू नये असा आदेश संताजींनी मावळ्यांना दिला. संताजी घोरपडेंनी अंदाज घेतला. त्या तुळापूरच्या बाहेर पहारेकऱ्यांची एक तुकडी पहारा देत होती. संताजी घोरपडेंनी निरोप पाठवला, बादशाहच्या लष्करातले मराठा सरदार आलेत. मोहिमेवरती गेलो होतो, बदली स्वार आलेत म्हणून परत लष्करात जातोय. यावरून संताजी घोरपडेंना मोगली लष्कराची किती अचूक माहिती होती याचा आपल्याला अंदाज येतो. औरंगजेबाच्या चाकरीतील मराठा सैन्याची आत बाहेर जाण्यासाठीची जी खून होती ती सुद्धा संताजींनी आपल्या गुप्तहेरांमार्फत आधीच माहीत करून घेतली होती. संताजींनी मोगली सैन्याला ती खून पटवून दिली आणि हे सैन्य आपल्याच बादशाच्या चाकरीतलं आहे असे त्यांना मनोमन वाटले. आणि मग मराठा सरदारांचं सैन्य समजून त्यांनी वाट मोकळी करून दिली. छावणीत प्रवेश मिळाला. मध्यरात्रीची वेळ होती. पहारा देणारी पथकं सोडून बहुतांशी सैन्य झोपी गेलं होतं. याच संधीचा फायदा घेऊन संताजींनी सरळ औरंगजेबाच्या डेऱ्याकडे कूच केली. औरंगजेबाचा तो भव्य दिव्य डेरा समोर दिसत होता. सभोवताली सैन्याचं सुरक्षाकड होतं. संताजींनी आपल्या सैन्याला 2-3 तुकड्यात विभागलं आणि एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ चालू झाला. बघता बघता औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला सुरू झाला. ऐन मध्यरात्री साखर झोपेत असणाऱ्या औरंगजेबाच्या सैनिकांना काही कळायला मार्गच नव्हता नेमका काय प्रकार चालू आहे. कारण आजूबाजूला लाखोची फौज असताना आत येऊन कोणी हल्ला करेल असा विचार औरंगजेबाच्या सैन्याने स्वप्नात सुद्धा केला नव्हता. छावणीच्या बरोबर मध्यभागी औरंगजेबाचा डेरा होता. त्या तंबूचं नाव होतं गुलालबार. औरंगजेबाच्या मुख्य डेऱ्यावरही मावळ्यांनी आक्रमण केलं. संताजी घोरपडे हातामध्ये तलवार घेऊन पुढे आले. समोर दिसला ना तर पहिल्यांदा त्या औरंगजेबालाच आडवा करायचा असा निर्धार मावळ्यांनी मनात केला होता. मात्र त्याच वेळी बाहेर चाहूल लागताच औरंगजेबाला त्याच्या सुरक्षा रक्षकांनी सुखरूप बाहेर पळवलं. समोर दिसेल त्या मोगली सैनिकाला मावळे कापत सुटले होते. आजूबाजूला काय घडतंय कोणाला कळायला मार्ग नव्हता. संताजी आणि मावळ्यांनी औरंगजेबाच्या डेऱ्याचे दोर सोडले. डेरा खाली कोसळला. डेरा जमीनदोस्त झाला. डेऱ्याचा कळस सोन्याचा होता. आणि मग विजयाची निशाणी म्हणून संताजींनी डेऱ्यावर असलेला सोन्याचा कळस कापला. समोर येईल त्या मोगले सैन्याला मावळे अक्षरशः कापत सुटले होते. सैन्याचे तंबू उद्ध्वस्त करणं, सैन्य मारणं, जे जे करता येईल ते आमच्या मावळ्यांनी तुळापुरात केलं. हर हर महादेवच्या जयघोषानं आसमंत दुमदुमून गेला. औरंगजेबाच्या सैन्यात सतर्कता पसरते आणि सैन्य परत एकदा लढाईसाठी तयार होतंय हे पाहून संताजी घोरपडेंनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा केला. काळाकुट्ट अंधार आणि औरंगजेबाच्या छावणीत उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन मावळ्यांचं सैन्य जसं शक्य होईल तसं छावणीतून बाहेर पडलं. सुरुवातीला औरंगजेबाच्या सैन्याला काही कळायला वावच नव्हता. अंधारामुळे ते आपापसातच लढू लागले. त्यामुळे त्यांच्यातच दुफळी निर्माण झाली.
नक्की छत्रपतींच्या स्वराज्यातील मराठा सैन्य आहे की बादशाच्या चाकरीत असलेलं मराठा सैन्य आहे, त्यांना काही समजायला मार्ग नव्हता. तोपर्यंत संताजी मावळ्यांसह छावणीतून बाहेर निसटले. बाहेर पडल्यावर संताजी आणि मावळ्यांनी अतिशय सुसाट वेगानं कोंढाणा किल्ला म्हणजेच आत्ताचा सिंहगड जवळ केला. मावळे सिंहगडावर पोहोचले, मात्र जाताना मागे सोडून गेले ती एक भीतीची लाट. मावळे 5 लाखाच्या फौजेत घुसू शकतात तर ते काहीही करू शकतात, ही भीती फक्त मोगल सैन्यात नाही तर खुद्द औरंगजेबाच्या मनातही निर्माण झाली. औरंगजेबाला कळून चुकलं, हे त्यात संभाजींचं सैन्य आहे, ज्या संभाजीराजांना त्यानं हाल करून ठार मारलं होतं. मागच्या बऱ्याच कालावधीत मोगलांनी दहशत नावाचा प्रकार या देशात बघितला नव्हता. तो त्यांना अनुभवायला मिळाला, तो या मावळ्यांच्या पराक्रमामुळे. छावणीतील सरदार आणि सैनिक सुन्न झाले. नेमकं हे वादळ कसलं होतं याचा त्यांना अंदाज लागला नाही. एक प्रकारची धास्ती घेतली सगळ्यांनी. एवढ्या मोठ्या छावणीत कोणी येऊ शकतं यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. तब्बल 5 लाखांचं सैन्य असताना देखील अवघ्या 2000 मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छावणीत घुसणं आणि त्याला आसमान दाखवणं म्हणजे खरंच पराकोटीचं शौर्य होतं. मावळे जर औरंगजेबाच्या तावडीत सापडले असते तर आमच्या मुठभर मावळ्यांना औरंगजेबाच्या विक्राळ सेनेनं जागीच ठार केलं असतं. आजूबाजूला 5 लाखांची फौज असताना अवघ्या 2000 मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छावणीत घुसणं, धुमाकूळ घालणं आणि औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापून आणणं, या शौर्याची तुलनाच करता येणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं मराठे संपले, स्वराज्य ताब्यात येईल. ज्या स्वराज्याच्या मातीकडे औरंगजेब वाकड्या नजरेनं पाहत होता त्यात स्वराज्याच्या मातीत त्याच्या देहाची माती झाली, पण त्याला स्वराज्य अखेरपर्यंत जिंकता आलं नाही. ते अशा अनेक मावळ्यांच्या पराक्रमामुळे आणि बलिदानामुळे. महाराष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या मातीसाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक मावळ्याला आमचा मानाचा मुजरा.